नमस्कार सर्वांना. तर आज आपण असे तांदळाचे छोटे छोटे देवासाठी हे असे अक्षता हार आपण याला म्हणतो, तर हे कसे बनवायचे तर आज आपण हे शिकूया. आता यामध्ये मी ही लहान साईज बनवली आहे, हे थोडीशी मोठी आणि यापेक्षा आपण मोठे पण बनवू शकतो. तर यासाठी मी कोणता तांदूळ वापरला, कोणते कलर्स वापरले हेही बघूयात आपण. हा आहे बासमती तांदूळ. हा थोडासा मोठा आहे, त्याचे खूप थोडेसे असे लांब लांब दाणे आपल्याला दिसतात. ठीक आहे. आणि यामध्ये मी या तांदळाला मी हे असे फॅब्रिका कॅमलचे ॲक्रिलिक कलर असतात ते मी या तांदळाला दिलेले आहे. आणि यामध्ये आपण असे वेगवेगळ्या रंगाचे कलर आपण देऊ शकतो आणि आपल्या आवडीप्रमाणे ह्या तांदळाचे असे कलर्स बनवू शकतो. या ठिकाणी मी हा एक ट्रे घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही एक लहान प्लेट पण घेऊ शकता किंवा एखादी मोठंसं कुकरचा डबा पण असतो तोही घेऊ शकता. ठीक आहे. आणि हा मी घेतलेला आहे एक गोल्डन कलरचा जरीचा दोरा. तर ह्या जरीच्या ऐवजी तुम्ही आणखी दुसराही कोणताही दोरा तुम्ही वापरू शकता. तर आपला हा जरीचा दोरा असा ओपन करून या ट्रेच्या भोवती आपल्याला गुंडाळायचा आहे. तर हा जरीचा दोरा मी असा ट्रेवरती असा ठेवून ट्रेच्या खालून एक राऊंड घ्यायचा आणि परत लगेच हा दुसरा राऊंड घ्यायचा आणि हा या ठिकाणी याला आपण एक घाट मारायची, जेणेकरून हा दोरा इथे एकदम टाईटली बांधला जाईल. हा दोरा मी इथे कट करून घेते आणि या दोऱ्याची इथे अशी गाठ मारूया. तर या ठिकाणी हा जो दुहेरी जरीचा दोरा आहे या ठिकाणी आपण एक गाठ मारलेली आहे आणि हा एक्स्ट्रा दोरा आहे गाठ मारला हा आपण कट करून घेऊ. आता आपण इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि हा आणखीन एक आपल्याला लांब दोरा पाहिजे. तर यासाठी मी हा जरी दोरा लांब, खूप जास्त लांब नाही, हा मला दिसतं का इतक्या साईजचा आपण घेऊया आणि हा कट करून घेऊया. तर हा दोरा आपण या साईडला एक लहान गाठ मारून घेऊया. एकदम टाईटली गाठ मारायची आपल्याला. दोरा खूप नाजूक असल्यामुळे थोडासा व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण या ठिकाणी मी लहान अशी एकदम टाईटली गाठ मारून घेतली आणि हा एक्स्ट्रा दोरा असतो गाठ मारायला हा आपण कट करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही रंगाचे हार बनवू शकता. तर आज मी या ठिकाणी लाल आणि पांढरा या दोन रंगाचे मी हार बनवणार आहे. तर यासाठी मी आधी हा पांढऱ्या कलरचा तांदूळ घेते आणि त्याची दोन दुहेरी दोरा दिसतोय त्याच्या आत दोन्हीच्या मध्ये हा बरोबर असा तुम्हाला ठेवायचा. हा तांदूळ असा ठेवून परत हा जो एक्स्ट्रा दोरा आहे ही ह्या दोरीच्या वरती टाकायचा असा आणि आपला हात ह्या दोरीच्या खालून हा दोरा इकडून असा घेऊया. आणि जो आपल्या हातामध्ये हा जो दोरा दिसतो तुम्हाला हा आपण या तांदळाच्या असं खालून घेऊया, जेणेकरून ह्या तांदळाला अशी इथे तुम्हाला गाठ दिसते. तर हा एक तांदूळ घेते मी आणि या दोन दोरीच्या आत हा असा तांदूळ ठेवायचा आपल्याला. हे बघा. तर हा तांदूळ ठेवल्यानंतर थोडंसं याला दुसऱ्या हाताने याला असं थोडंसं धरायचं आहे जेणेकरून ते पडणार नाही. आणि हा आपला दुसरा दोरा होता ह्या दोन दोरीच्या वरती असा टाकायचा आणि नंतर हा दोरा मधून घ्यायचा ह्या दोरीच्या आणि तांदळाच्या खालून दोरा मी घेते, जेणेकरून ह्या तांदळाला अशी गाठ बसेल. बघा आता हा तांदूळ आता पडणार नाही, कारण याला आता छान गाठ बसलेली आहे. तर असंच आपण एक दुसरा तांदूळ घेऊ, दोन दोरीच्या आत ठेवू आणि सेम त्याच प्रकारे हा दोरा ह्या दोरीच्या वरती टाकून खालून घ्यायचा आणि आपल्या हातातला दोरा हा तांदळाच्या खालून घ्यायचा आहे, जेणेकरून इथे तांदळाला अशी गाठ बसेल. तांदूळ परत मी दोन दोरीच्या आत असा ठेवते आणि ही जी एक्स्ट्रा दोरी आहे ही आपण ह्या दोन दोरीच्या वरती ठेवूया आणि ही दोरी खालून अशी सावकाश काढायची. आणि ही माझ्या हातातली जी दोरी आहे ही आपल्याला ह्या तांदळाच्या खालून घ्यायची, जी आपण हातात तांदूळ धरला ती त्याच्या नंतर ही दोरी अलगद अशी ओढायची, नंतर या तांदळाला अशी गाठ बसेल. थोडंसं टाईटली ओढा. पद्धतीने आपण बाकीचे तांदूळ असे पोवून घेऊ. इथं दिसते तुम्हाला इथे जयेश बसलाय माझ्याजवळ आणि त्याला पण बघायचे की मी हार कसा बनवते, किती अडचणीमध्ये येऊन बसलोय. तर हा तांदूळ पण असंच आपण होऊन घेऊ. मस्त व्हाईट कलर आहे, रेड कलर आहे, मस्त व्हाईट कलर. हा करू रेड. हाय दोस्तों, मैं हूँ जयेश और मैं देख रहा हूँ मम्मी का हार.
सेट आने वाले हैं हमारे पप्पा और मम्मी बना रही है हमारे हार। मी तुम्हाला जेश दाखवते. हाय दोस्तों, मैं हूँ जयश. आज मम्मी हार बनवाई है. आज मम्मी हार बनवाई दिया है. दोस्तों लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो और बाय बाय, टाटा, सी यू. हार बनवणं म्हणजे खूपच मन एकाग्र करावं लागतं आणि खूप बारीकीने लक्ष द्यावं लागतं. एक एक तांदूळ घेऊन त्या दोरीमध्ये विणायचं खूप महत्त्व असतं. हो, आपण लाल कलरचा पण तांदूळ घेऊ जयेश, छान हार होईल आपला. हे बघा, मी हा तांदूळ हे असं 2 दोरीच्या आत असा ठेवते आणि हा दोरा 2 दोरीच्या या साईडला असं टाकून देऊ आणि दोरीच्या मधून खालच्या साईडने असं ओढू आणि या तांदळाच्या खालून हा दोरा त्याला असं ओढून घ्यायचं. बघा किती छान तांदूळ एक समान भिजलेले दिसत आहेत. तयार झालेला आहे आणि आता इथे आपण गाठ मारून घेऊ. तर हा जो माझा एक्स्ट्रा डोळा आहे यामध्ये तर इथे मी अशी थोडीशी गाठ मारून घेऊ जेणेकरून तांदूळ बाहेर येईल. हा डोळा आपण कट करू. तर इथे मी तांदळाच्या पुढे थोडा अंतर सोडून हा डोळा कट करते. मी या साईडने हा डोळा आपण कट करू आणि 2 दोरीची अशी गाठ मारून 3-4 प्रकारचे कलरचे तांदूळ वापरलेले आहेत. आणि नाहीतर तुम्ही हे अशा 2 प्रकारचे तांदूळ पण तुम्ही वापरू शकता जेणेकरून. आणि आम्ही लहान देवासाठी लहान हार बनवतो. मी थोडंसं मोठा हार बनवलेले, खूपच सुंदर दिसतो हा, खूपच नाजूक दिसतोय आणि हा सलग आठवडाभर टिकून जातो. फक्त याला आपण पाण्यात नाही घालायचं, पाणी नाही घालायचं हारला. खूप सुंदर हार आपली बनवून तयार झालेली आहे. आणि आपण तुम्हालाही हे हार आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा.